तर एका बाजूने साई समृद्धी मानिवली आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. चला तर मग तयार होऊया या महत्त्वाच्या सामन्यासाठी. 2:09 इथे नोंदली जात आहेत. वेळेची नोंद केली जाईल कारण पूर्वस्मृती कटुतेने भरलेले आहेत. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साई समृद्धी मानिवलीच्या त्यांना तशी समज सुद्धा आपण दिलेली आहे आणि रोहितने खरं तर प्रांजळपणाने ते मत व्यक्त केलं होतं की सर इन फ्युचर येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याचं समायोजन आम्ही करू नक्की. तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. सामना सुरू. पहिल्या चेंडूवर अपील जरूर रेस करण्यात आलेले आहे परंतु पंचांना यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पंचांच्या मनामध्ये काहीतरी भलतंच आहे. पंचांनी हेरलाय हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर निघून गेलेला आहे. मिस्ड बाय ए व्हेरी लिटिल मार्जिन इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं. थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या राहून गेलेल्या आहेत. पहिली धाव इथे जर आपण बघतो ती आहे आलेली आहे वाईडच्या रूपाने. समोरच्या दिशेने फटका आपण बघतो. स्ट्रेट ड्राईव्हचा खेळण्यामध्ये यश मिळतं फलंदाज सतीश सोकांडेला. ही रायव्हलरी मोठी आहे. आपण बघतो ग्रामीण टेनिस क्रिकेट मुरबाडचं ज्यामध्ये हे दोन्ही संघ मातब्बर आहेत, दिग्गज आहेत, दादा आहेत. मानिवलीचा जर विचार केला तर त्यांच्या संघामध्ये जरूर बदल झालेला आहे परंतु शिरगाव संघाचा जर आपण विचार केला तर गेली अनेक वर्षापासून शिरगाव संघ गावातून एक गाव एक मंडळ या न्यायाने खेळत आलेले आहे. भिवंडी तालुक्याचा विचार केला तर एक गाव एक मंडळ वीर तानाजी दापोडे असं खरं तर बऱ्याचदा म्हटलं जातं किंवा त्यांच्याविषयी निश्चितच आपण म्हणत असतो. या स्पर्धेमध्ये आदर्श चषकामध्ये मला असं वाटतं वीर तानाजी दापोडे खेळताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ओपन ग्रामीण मधून बेलपाडा संघाच्या विरोधात राहुल सोमनान टीमच्या विरोधात त्यांना खेळायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. बघा काही खेळाडू असे असतात की ज्यांना जर तुम्ही बोट दिलं तर ते तुमचा पूर्ण हात खेचतील. त्या पद्धतीने हा गोलंदाज आहे रोहित धुमाळ. त्याला जर चांगल्या लईमध्ये येण्याची तुम्ही संधी दिली तर मग फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आलेले असाल तरी तुमच्या विरोधात त्याची गोलंदाजी चांगली होऊ शकते. हा बघा आणखी एक चांगला चेंडू फेकलेला आहे. स्पीडचा अटेम्प्ट इथे केलेला आहे. डायरेक्ट हिट आलेला आहे. बॅकअप अवेलेबल. नाट्यमय क्रिकेट दुमश चक्री मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. या अगोदर उल्लेख केला होता की सामनावीर झालेल्या खेळाडूने रणजितच तिकडे होते. मला असं वाटतं वेळेच्या बाबतीत समायोजन येणं अत्यंत गरजेचं आहे. ती सूचना आम्ही तुम्हाला केलेलीच आहे. ह्या डाव सुरू झालेले तो म्हणजे 2:10 सुरुवातीची 3 षटकं म्हणजे एकूण सामनाच 3 षटकाचा आहे. त्यामुळे आता 2 षटकांचा स्लॉट द्यावा लागेल. 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य असणार आहे आणि इथे आता एकाही मिनिटाची सूट नाही. मागच्या वेळेस जे झालंय ते तुम्ही विसरून जा. आम्ही तर विसरलेलोच आहोत. रोहित धुमाळ पुन्हा एकदा वळतायत. स्ट्रायकिंग यांना फलंदाज आहेत सचिन चोरगे मेजर. पाहिजे सचिन ट्रेडिशनल वेळने खेळतील की त्यांचा तो फटका सुपला त्याचा स्टान्स इथे घेतील. ट्रेडिशनल वेळने खेळतायत. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. पंचांचा अधिकृत इशारा. चेंडू हवाई मार्गे सीमा पार. कडक षटकार. चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं टेनक्रिकच्या वतीने. चेंडूचा प्रवास त्याने अंतिम क्षणापर्यंत दाखवला. म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे जो टप्पा घेतला चेंडूने तिथपर्यंतचा प्रवास आपल्याला इथे पाहायला मिळाला. कॅमेरामॅनचं कौतुक. खूप वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. वेंट लाईक अ बुलेट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. हा चंद्र इथे दाखवला जातो आहे. रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. चंद्र म्हटलं की त्याकडे असणारी शीतलता प्रत्येकाने ॲब्झॉर्ब करणं अत्यंत गरजेचं आहे. चंद्राचा तो गुण आहे शीतलता. यावत चंद्रो दिवा करो असं म्हटलं जातं बऱ्याच गोष्टींचं वर्णन करत असताना. काही युगुल गीतं काही प्रेम गीतं यामध्ये सुद्धा चंद्राचं वर्णन आलेलं आहे. चंद्र आहे साक्षीला या पद्धतीने. आणि हिंदी गाणं आपण बघितलं आधा हे चंद्रमा रात आधी. या सगळ्या गोष्टी आहेत. काही बालगीतं सुद्धा आहेत चंदा मामा या नावाने. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये रोहित गोलंदाजी करतायत. 8 धावा धावपलकावर. इथे सुपला खेळण्याचा प्रयत्न तर केलाच होता. बघा असे अनेक फलंदाजांची मी उदाहरणं देईल. फक्त आणि फक्त मुरबाड क्रिकेटशी रिलेटेड न राहता इतरही अनेक ठिकाणाचे अनेक खेळाडू की ज्या खेळाडूंचा जर आपण विचार केला तर त्या खेळाडूंना या पद्धतीचे उलट सुलट फटके न खेळता त्याने 50 किंवा 100 जरी धावा बनवल्या तरी त्यांना समाधान मिळत नसतं.
असे काय आवडीचे फटके असतात. षटकं संपतायत, एकच षटक संपलंय, 9 धावा धावपलकर आहेत आणि एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाही फलंदाजी करणाऱ्या संघाने. एकाच एंडने हा सामना खेळवला जाणार आहे, लक्षात घ्या. तिन्ही षटकं एकाच एंडने होतील. दूरवरच्या टोकाकडून ब्राह्मणगावला जो रस्ता जातो धानिवलीच्या मधून, त्या रस्त्याच्या टोकाने ब्राह्मणगाव रोड एंड, दूरवरच्या टोकाकडून फार एंड असं आपण म्हणू शकतो. तिकडे टेमगाव सुद्धा आहे. बघा, पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं योग्य वापरलेली आहेत. पुन्हा पुन्हा ती सूचना देण्यासाठी वातावरण निर्मिती करू नका. सचिन सोरगे यांना इथे दाखवलं जाते. 10 क्रिकचा वारंवार आपण कौतुक करत आहोत. कौतुकास पात्र कामगिरी तुम्हाला करावीच लागते. तर आणि तर तुमच्यावर कौतुकांच्या ओंजळी आपण खरं तर तिकडे टाकत असतो. आणखी एक मोठा फटका सचिन चोरगे मेजरचा. इथे यावेळेस क्षेत्ररक्षकाने चूक केलाय. दैव देता आणि कर्म नेतं नावाची म्हण प्रत्येकाला माहित आहे मराठीमध्ये. इथे दैवाने दिलं होतं. मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी तिकडे निर्माण झाली होती. आमचे मित्र आता इथे वेगळ्या आविर्भावात आहेत. कैलास हरकत नाही, या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. या अगोदर त्यांचा उल्लेख मी कटप्पा म्हणून केला होता, त्याचमुळे आता कैलास टोपी घालून आलेत वाटतं. चांगली तयारी आहे कैलास आपली. कैलास अत्यंत साधं स्वभाव व्यक्तिमत्व आहे, परंतु वेल एज्युकेटेड पर्सन आहेत. किनवली कॉलेजला त्याने शिक्षक म्हणून सेवा सुद्धा दिलेली आहे. एक महत्वाचा खटला त्यांचा प्रलंबित आहे, तो जर त्यांच्या बाजूने लागला तर आयुष्याला त्यांच्या चांगली कलाटणी मिळेल. हा फटका या डावाला कलाटणी देईल, कारण चेंडू सरळ आमच्या डीजे कक्षामध्ये आलेला आहे. एक मारा लेकिन सॉलिड माला, षटकार. मॅनेजमेंट कमिटी किंवा वॉर रूम मध्ये विनंती असते. चेंडू आलेला आहे, कोणाचा कपाळ मोक्षही झाला असेल कदाचित खाली. इतक्या वेगाने चेंडू आला होता, प्रचंड फोर्स निर्माण केला होता या फटक्यामध्ये फलंदाज सचिन चोरगे मेजरने. चेंडूची उपलब्धता झालेली आहे, त्याचमुळे आता सामना आपण लगेचच इकडनं कंटिन्यू करणार आहोत. हा बघा, हा फटका इथे दाखवला जात आहे. समालोचन कक्षाच्या अगदी डोक्यावरून डाव्या बाजूने चेंडू बॅनरची चिरफाड करत असताना चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधला असं म्हणूया. षटकार आला. मॅनेजमेंट कमिटी चेंडूची उपलब्धता करून द्या, या अगोदर ती दिलेली आहे. बघा, 10 ट्रिकचं लाईव्ह वर्कच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. हा जो चेंडू सिक्सरचा वापरला जात आहे इथे या स्पर्धेसाठी, त्यावर या स्पर्धेचा लोगो आहे तो सुद्धा आपल्याला दिसतो स्पष्टपणे. मॅच बॉल उपलब्ध झालेला आहे. मॅच बॉल उपलब्ध झालेला आहे. दोन्ही चेंडूंचा ताबा पंच आपण घ्या, हरकत नाही. हा बघा, मॅच बॉल येतोय. षटकार आला होता. अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण. ब्रँड इज ब्रँड असं मागून मला ऐकायला आलं होतं, ते त्यासाठीच होतं. मी काही धार्मिक पुस्तकं वाचत असताना ते शब्द बऱ्याचदा वाचलेले आहेत, ॲज इट इज. यावेळेस इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आता यावेळेस काय करतील हे पाहायचंय. इथे टिपलेला आहे एक अत्यंत दर्जेदार झेल. ज्या फलंदाजाने धावपलकाला वेगवान बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तो फलंदाज सचिन 15 धावांचं योगदान देत असताना इथे फेल झालेला आपण बघतो. डाव संपला. सचिन चोरगे मेजरचा पहिला आदरा शिवप्रेमी शिरगावला. बघा, हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही खेळाडूंच्या जर जर्सीचा विचार केला तर
आपण बघतो की जी टीमची जर्सी आहे ती जॉन्टीच्या अंगावर आहे, त्यांनी ती वेअर केलेली आहे. परंतु आयोजकांच्या वतीने सामनावीर म्हणून जी जर्सी देण्यात आलेली आहे ती जर्सी वेअर करत असताना दर्शन शिंदे आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने रोहित पण बघा आणि त्याच्या उजव्या बाजूने जर आपण पाहिलं फलंदाजाच्या तर तिथे रणजित आहेत. हे सगळे सामनावीर खेळाडू आहेत. वेगळ्या रंगाची जर्सी जर तुम्हाला दिसली तर त्यातून प्रेक्षकांना या गोष्टीचा संकेत मिळेलच की हे खेळाडू सामनावीर आहेत. त्यांची कामगिरी अगोदर चांगली झालेली आहे. लक्ष नानू अलंकार म्हणून एक चांगला अलंकार आहे मराठीमध्ये, त्याकडे जायला नको आता. 17 धावा धावपल करीत एक घडी गमावलेला आहे फलंदाजी करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाने. यावेळेस इथे स्विचचा पवित्रा घेतलेला आहे फलंदाजाने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. ओ माय गुडनेस, व्हॉट ए ग्रेट कॅच टेकन बाय हिम. आणि इथे याचबरोबर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज सुरेशने दुसरा मोठा हादरा दिलेला आहे शिवप्रेमी शिरगावला. त्यांच्या ढाण्या वाघाची शिकार केलेली आहे. फलंदाज दर्शन शिंदे परतला. परंतु असं म्हणतात की सगळं जग जर तुमच्या पराभवाची वाट बघत असेल तर जिंकण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. ते त्या क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं. अंतिमतः निकाल महत्वाचा आहे. तुम्ही कोणतं तंत्र वापरता, कशा पद्धतीने घेता, काय विचार करता, काय हालचाली करता, या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मला असं वाटतं त्या गौण आहेत. निकाल अत्यंत महत्वाचा आहे. निकाल क्षेत्ररक्षकाने त्याच्या बाजूने लावून घेतला. फलंदाजाला त्याने बाद केलं आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सुरेश दाखल होत आहेत. पाहिजे पुन्हा एकदा डॉक्टर रामचंद्र भोईर यांच्या पॉकेटमधून 1111 रुपये बाहेर येतील का? आतापर्यंत 5 आकडी रक्कम झालेली आहे त्यांची. समोरच्या दिशेने खेळत आहेत. फ्रंटफुटला असताना पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. त्यामध्ये एक धाव मिळालेली आपण बघतो. या गोलंदाजाची जर आपण विचार केला तर गोलंदाजाने अगोदर षटकार सुद्धा खेळला होता. परंतु तुमचा अनुभव हा तुम्हाला तुमच्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो, सहकार्य देत असतो. त्या चुका कमी केल्या लगेचच 2 फलंदाजांनी त्याने बाद केलं होतं. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सुरेश तयार आहेत. 18 धावा आहेत धावपलकावर. धावपलक वेगवान कदाचित बनू शकतं कारण फलंदाज सतीश आणि वैभव दोघांकडे आक्रमकता आहे. आक्रमकतेने ते खेळू शकतात. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे गुणवत्ता असणं एक वेगळी गोष्ट आहे. त्या गुणवत्तेचा योग्य वेळेला वापर करणं हे त्यापेक्षा वेगळे आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानाला स्थळ काळ आणि वेळेची सापेक्षता नसावी असं बऱ्याचदा आपण म्हणतो. स्विच केलेला आहे. हा फटका इथे फसलेला आहे. फटका चांगला होता, प्लेसमेंट सुद्धा चांगली होती, परंतु दुर्दैव फलंदाजाचं की क्षेत्ररक्षकाने ऐन मोक्याच्या क्षणाला चेंडूच्या खाली येत असताना हा दर्जेदार झेल टिपला. याचबरोबर फलंदाज सतीश शोकांडे सुद्धा परतलेले आहेत. तिसरा हादरा शिव षटकांसाठी 12 मिनिटांचा अवधी वापरण्यात आलेला आहे. परंतु याच दरम्यान आपण बघितलं की जवळजवळ 3 हादरे मिळाले होते फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्याचमुळे त्या गोष्टीचं गांभीर्य राखत असताना आपण आता इथे पेनल्टी देत नाहीत. परंतु तुमच्या हालचाली तीव्र किंवा त्या जलद असणं अत्यंत गरजेचं आहे. नियमाच्या चौकटीतून जरी तुम्ही सुटलात तरी पुन्हा एकदा कायद्यावर बोट ठेवू नका. हा संत होऊ नका, शीघ्र बना. या अगदी बरोबर आहे. चांगले शब्द इथे देत आहेत सगळेजण, मदत करतायत. समालोचकाच्या पाठी अशा पद्धतीचं जर प्रॉम्प्टिंग असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही. परंतु त्यासाठी समालोचकाच्या मानधनाची अपेक्षा करू नका. 2 षटकं संपली. 18 धावा धावपलकावर 3 गडी गमावलेले आहेत. तिसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाज अधिकचा वेळ खर्च करू नका रणजित. तिसऱ्या षटकासाठी लगेच तुम्हाला तयार व्हावं लागेल. स्टार्किंग याला फलंदाज आहेत वैभव सोकांडे, नॉन स्टार्किंग याला गणेश चोरगे. 18 बनलेले आहेत. हे धावपलक 30 पर्यंत जर गेलं तर तो मला असं वाटतं डेंजर झोन असू शकतो.
इथे साई समृद्धी मानिवलीसाठी आणखी एका फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज खेळपट्टीवर येत आहेत, दाखल होत आहेत, त्यांची हजेरी देत आहेत. पुन्हा एकदा पटावर हजेरी लावलेल्या कामगाराप्रमाणे हजेरी लावून खेळाडू कक्षामध्ये परतत आहेत. यावेळेस फलंदाज वैभव सोकांडे परतलेले आहेत. मध्ये थोडाफार बदल होत आहे. आता यावेळेस पहिली जी सेमीफायनल आहे ती 10 तारखेला खेळवली जाणार आहे आणि 10 तारखेच्या शेड्यूलमधील तो पहिला सामना असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 5 ते 5:15च्या दरम्यान रिपोर्टिंग करणं बंधनकारक असणार आहे आणि 5:30 वाजता शार्प प्रॉम्प्ट तुम्हाला हा सामना 4 षटकांसाठीचा सुरू करणं बंधनकारक असणार आहे. खेळणाऱ्या दोन संघांचा विचार केला तर साई स्पोर्ट्स सरळगाव आणि MS11 चाफेवाडी या दोन संघांदरम्यान तो सामना आहे. आणि या गोष्टीची आपण नोंद घ्या. सूचना तर तुम्हाला उद्याही दिली जाईल, परवाही दिली जाईल, परंतु ही सूचना मिळाल्यानंतर त्या पद्धतीने बदल तुम्ही करत अपेक्षित वेळेच्या अगोदर इथे उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. फलंदाजाला बाद करण्याचा हा अटेम्प्ट आपण पाहिला. फलंदाजाने चांगलं तंत्र दाखवलं, बॅट ड्रॅग केली होती, ते महत्वाचं आहे. धावा बनवत असताना सुद्धा बॅट कशी होल्ड करायची याचं पण सायन्स आहे, म्हणजे मायक्रो ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो. क्रिकेटमध्ये जितकं सूक्ष्म निरीक्षण तुमचं असेल तितकं क्रिकेट तुमचं चांगलं होईल, प्रगल्भ बनेल. मोहनच्या बॅटमधून आलेला फटका चेंडू फार उंच गेलेला एक क्षेत्ररक्षकासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन तिकडे तयार होते आणि त्याचमुळे ते झालेलं आहे. आपण अनेकदा ती चर्चा करतो, उंच गेलेले झेल रात्रकालीन क्रिकेटमध्ये पकडणं हे अत्यंत कठीण आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, विशेषतः रणजितचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने रणजितने अगोदरच्या सामन्यामध्ये पाठराखण केली होती संघाची, ती जर गोलंदाजी त्याला तिथे करता आली नसती तर इथे मला असं वाटतं साई समृद्धी तिसऱ्या फेरीचा सामना न खेळता घरी गेले असते. 3 चेंडूचा केशेश 22 धावा धावपलकर, 4 गडी गमावलेले आहेत. रणजित वन्स अगेन गेटिंग रेडी ऑन द स्टार्किंग एंड मोहन मिस टाइमिंग शॉट, फील्ड्समॅन अवेलेबल, कम्स अंडरनीथ आफ्टर वन बाउंस, fielded that ball, returns it. Meanwhile, just one single completed by both batters. Score is moving up to 23 runs. This is the last over of this inning. The match in between शिवप्रेमी शिरगाव and साई समृद्धी मानिवली. 2 चेंडू येणं शेष आहे. रणजितने गोलंदाजी तर अत्यंत चांगली केलेली आहे. शिवप्रेमी शिरगावची फलंदाजी आपण अनुभवतो. 30 धावांची खरं तर आपण चर्चा करत होतो. या 30 पर्यंत जर डाव गेला तर अडचणीमध्ये येऊ शकतात. दुसऱ्या डावामध्ये अडचणी निर्माण होतीलच असं नाही, परंतु येऊ शकतात, शक्यता आपण ती वर्तवू. कारण ज्या पद्धतीची तीक्ष्ण गोलंदाजी आपण बघतो शिवप्रेमी शिरगावकडे आहे, विशेषत्वाने दर्शन शिंदे असतील, त्याचबरोबर तुषार असतील, त्याचबरोबर वैभव असतील. या अगोदर जॉन्टीचा वापर त्याने केला होता, परंतु आता त्यांच्या अतिरिक्त गोलंदाज स्क्वॉडमध्ये आलेले आहेत. 2 चेंडूचा केशेष आहे, 23 बनलेले आहेत. गणेशसाठीचा हा चेंडू होता. इथे नेमकं काय घडलेलं आहे? एसटी रक्षकाने झेल टिपण्याचा प्रयत्न तर तिकडे केला होता. अंतिमतः त्यांना असं समजलं की अगदी समोर आपला टप्पा झालेला आहे, एक बाउन्स मिळालेला आहे चेंडूला, त्याचमुळे तिथे त्याने स्वतःला आवरलं. नाराज वाटले. हे बघा, पोचले नव्हते, चेंडूच त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. शेवटचा चेंडू आहे. तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर तुम्हाला त्याला परास्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. हेच शर्थीचे प्रयत्न हे दोन्ही संघ करतायत. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलेला आहे. उंच चेंडू निघून जातोय. उंची अधिक मिळाली, अंतर मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अशोकने इथे अत्यंत चांगला झेल टिपलेला आहे. या पद्धतीचे झेल कठीण असतात. षटकं संपतात 3. 8.00 धावांची सरासरी, 24 धावा धावपलकर जोडलेले आहेत. हा सामना जिंकून अंतिम सामन्याच्या दिशेने आजच्या दिवसाच्या प्रवास करण्यासाठी 25 धावांचं आव्हान साई समृद्धी मानिवलीला पूर्ण करायचं आहे.
फलंदाज सचिनच्या आपण पाहिल्या होत्या 8 धावा अत्यंत महत्त्वाच्या बनल्या होत्या. त्याचबरोबर सतीश 5 चेंडूंचा सामना करत असताना एकही धाव त्याने धावपलकोर जोडली नव्हती. इतर फलंदाजांचा विचार केला तर गणेशच्या 5 धावा आल्या होत्या. सरमिसळ करत असताना एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 24 आणि 25 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आणि आजच्या रजनीतील बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या म्हणजे साई समृद्धी मानिवलीला. सामना तसा सोपा वाटतो परंतु रात्रकालीन क्रिकेटमध्ये या पद्धतीचे रनचेस अत्यंत कठीण बनतात. लो स्कोरिंगचा सामना जर चुरशीचा बनला तर त्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेट दुसरं कोणतंही नाही. या अगोदर मनोज कार्वे सरांनी उल्लेख केला होता तो ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेच्या सामन्याचा की जिकडे 434 बनवल्या होत्या त्या म्हणजेच ऑस्ट्रेलियाने आणि 2.5 ते 3 तासामध्ये तो रेकॉर्ड सुद्धा ब्रेक झाला. एक चेंडू शेष ठेवत असताना 434चा रिप्लाय 438 मध्ये कन्वर्ट केला होता आणि एक गडी राखून सुद्धा तो सामना तिकडे दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला होता. त्याचमुळे क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते ती एकदा बाहेर आली की भल्या भल्यांचे अंदाज फेल ठरतात. 25 धावांचा रनचेस इथे कसा असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात साई समृद्धी मानिवलीसाठी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होत असताना समालोचन कक्षातून हे ऐकूया कल्याण डोंबिवलीचा गोडाबाज प्रथमेश ठाकूर यांना. धन्यवाद. हॅलो चेक. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा शिवप्रेमी शिरगाव. त्याचबरोबर ओपनिंग पेअर लगेचच पाठवून द्या साई समृद्धी मानवली. जास्त डिले करू नका. यानंतर शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ असा बक्षीसपात्र फेरीचा ग्रुप सी मधील सामना आपण कव्हर करणार आहोत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज. थँक्यू. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2025 ग्रामस्थ मंडळ धानिवली अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच पाहतात. एक मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी 33व्या पर्वामधली ही अग्रनामांकित क्रिकेटची महास्पर्धा मुरबाड तालुक्यातील ग्रामीण खिक्रेटचं वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची ओळख येते अर्थातच आदर्श चषक धानिवली या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त सामना आहे. खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे पण नाईट क्रिकेटचा प्रकारे यापूर्वी उल्लेख केला सुनील शेळके सरांनी की रात्रकालीन क्रिकेटमध्ये खरं तर या धावा पुन्हा एकदा डिपेंड करणं खरं तर सोपं ठरू शकतं पण त्यासाठी अटॅकिंग बॉलिंग लाईनअप तुमच्याकडे असणं हे फार महत्त्वाचं आहे. मॅचला ते सुरुवात खेळाचा पूर्वार्ध आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 त्यानंतर 9 आणि मग शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या 6 धावा आल्या माफ करा आणि त्या अनुषंगाने धावसंख्या बनल्या त्या अवघ्या 24. 10 क्रिक लाईव्ह सोबत ऑनलाईन प्रेक्षक जेही आमच्यासोबत जोडले गेलेत त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. मॅचकडे लक्ष वेधून मॅच इज ऑन. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. बॉल चाललाय मागे डीपमध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. पहिल्या बॉलवरती मिळतीये 1 रन आणि येस इथे अपील मोठी झाली आहे. सेलिब्रेशनला झाली सुरुवात. तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय आणि आता कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जाईल व्हॉट्स एक्झॅक्टली गोइंग ऑन इन द ग्राउंड. OUT out.
ना खरं तर ही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे तो प्रयत्न अंगलठी आला. विकेटचं पतन झालं. फलंदाज झाला बाद. लागणार धक्का पहिल्या बॉलवरती, पहिल्या धावेवर देखील. चला प्लीज, का वेळ घेताय तुम्ही? फिल्डिंग करताना पण तीच गती, आता बॅटिंगसाठी देखील आले तरी तेच आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्याचसोबत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद. 17 बॉल 24. हो, वेगवान, रंपट, सुसाट, जबरदस्त चेंडू आपण पाहिला. वेगवान होता, थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना फार सुंदर गोलंदाजी सध्या दर्शन नामक गोलंदाज करतोय. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्याने परिधान केलंय. सामनावीरचा किताब त्याने पटकावलाय. या क्रीडांगणावरती प्रदर्शन जबरदस्त झालंय. ऑनसाइडतील स्कूप करायचा होता. शॉर्ट थर्डला बॉल, कहीं पर निगाह कहीं पर निशाणा. हीच गती तुम्हाला पाहायला मिळाली. बट तत्पूर्वी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात काहीशा धावा मिळतील. अंगलठी आला हा प्रयत्न देखील. ओव्हरथ्रोची धाव महागडी ठरली आहे. धावांचा मोह आवरता आला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक दुसरा साई समृद्धी मानिवलीला. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर, बट विकेट आहे रनआउटची. कमी आणि लवकर खेळा जास्त सांगतात कॉमेंटेटर. करणार का आता? नाहीलाच आहे आमचा देखील. निलेश डेकोरेटर, मंडप डेकोरेटर, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. MR इव्हेंट, त्यांचं देखील आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. सध्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आमच्या VIP डायसवरती हे सगळे प्रेक्षक बसल्यात. आमचे आयोजक आहेत चंदूदादा राणे, तुम्ही पाहतायत, अभिमानजी भोईर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. फार चांगले क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो. दर्शनच्या माध्यमातून जो दर्शन एक जर्मन ऑलराऊंडर आहे, बतौर बॅटर, ॲज अ बॅटर किंवा ॲज अ बॉलर दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फार सुंदर कामगिरी त्याची आपण पाहतो. आणि त्याच वेळेला ॲज अ फिल्डर म्हणून देखील मला तर वाटतं पहिला सामना जेव्हा शिवप्रेमी शिरगाव संघ खेळत होता 2 ते 3 कॅचेस देखील त्याने कंप्लीट केला. त्याचा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ऑल ओव्हर जेन्युइनली फार सुंदर कामगिरी त्याची आपल्याला अद्याप तरी पाहायला मिळाली. ओ ऑफ ट्रॅकर, वेगवान, हुकला की हुकला फलंदाज वाईटची मागणी करतोय पंचांकडे आणि रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याला चॅलेंज केलं बॅटरने. सो आम्ही कंट्रोल रूममध्ये चेक करतोय की एक्झॅक्टली काय घडलंय. AS DJ साऊंड अँड लाईट इव्हेंट, आमचे तिन्ही JP पॅनलचे नामांकित पंच, स्वतः JP पॅनलचे सर्वे सर्वा तुम्ही पाहतात. जय पवार सरांना, त्यासोबत महेंद्रजी बबर सरांना तुम्ही पाहतात आणि शेखरजी हिरगुडे सर सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. व्हेरी गुड डिसिजन बाय थर्ड अंपायर. कंट्रोल रूम TV अंपायरचा योग्य निर्णय राहिला. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक, आमच्या अंपायरचं कौतुक, ज्याने एक्झॅक्ट डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला. राईट डिसिजन. हो हो, भन्नाट गती, प्रचंड वेग, रफ्तार का सौदागर आहे. वेगावर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण पेश करतोय मैदानामध्ये. फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 खरं तर विकेट गमावल्या, 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि ते शेवटचा बॉल होता. अपील तर झाली आहे, बट आय थिंक बॅट ग्रिपचा आवाज आला असावा कदाचित. ओव्हर नंबर 1 कंप्लीट. प्रेक्षकांची गर्दी साईबाबा एंटरप्राइजेस तथा गणेश कृपा कन्स्ट्रक्शन या स्टँडमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाते. प्रेक्षक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ज्ञानेश्वर सासे यांना तुम्ही पाहतात, कंदे समर्थक स्क्रीनवर दाखवलं जात आहे. सध्या आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतात.
बघा काय करतात एक प्रेक्षक वर बस. त्याने काय केलं बघ. कोण आहे त्यांचं नाव कळवा जरा. ज्ञानेश्वर सासे बघा काय करतात. तुम्हाला आमच्या कॅमेरामॅनने कव्हर केलंय. रिप्ले नका दाखवू. अरे बापरे, रिप्ले पण दाखवला. आता काय केअर नाही. आता ही रेकॉर्डिंग मला तर वाटतं व्हायरल होईल भरपूर. रिव्ह्यू गमावलाय त्यामुळे बॅटिंग टीम तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. चला का वेळ घालवतात आयोजक बघा आता. आता रिमांड मध्ये घ्यावं लागेल. 12 बॉल 22 ची गरज. 12वा खेळाडूला इथे टेन्शन आलंय. मी करू तरी काय आता. सगळे त्याच्यावर झडप घालतात. तो काय करेल बिचारा. आता त्याला एकच काम आहे, जायचं आणि हाताला धरून खेचत आणायचं सगळ्यांना. लास्ट ऑप्शन. भालचंद मामा आता टेन्शन मध्ये आले. काय सुरू आहे. ऑन साईडला लॉप करायचा होता, खेचून मारण्याचा प्रयत्न पण भरपूर बाहेर होता चेंडू. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. 12 बॉल 21 ची गरज आहे मॅचमध्ये. 25 धावांचा खरं तर पाठलाग करतात. ज्यापूर्वी आपण देखील उल्लेख केला पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी अटॅक चांगला राहिला तर डिफेंड होऊ शकतात आणि सध्या तेच पाहायला मिळतं. फुल टॉस ऑफ स्टंपवर होता. ऑन साईडला टर्न करतोय. एक कंप्लीट सेकंडचा कॉल नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. सिंगलने धाव फलक पुढे. सध्या टोटल स्कोर कार्ड वरती 5-25 करायच्या होत्या. 5 झाल्यात. 11 बॉल 20 ची गरज. 11 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. शिवप्रेमी शिरगाव संघ सध्या गोलंदाजांची त्यांच्या पूर्णपणे ही अग्नी परीक्षा असणार आहे. साई समृद्धी मानेबलीसाठी समीकरण सोपं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये हव्या तशा धाबा बनल्या नाहीत आणि या ओव्हरमध्ये आता अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागेल पुढच्या 11 बॉलमध्ये. चांगला बॉल आहे. पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव तुम्हाला पाहायला मिळेल. अतिरिक्त धाबेच्या मदतीने धाबा संख्या पुढे 6 वरती दूर ठेवलाय. खर तर विचार अगदी योग्य आहे बॅटरचा. फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाज देखील दूर ठेवतोय. स्लॉट मध्ये ऑन साइडला रेंज मध्ये होता. पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ यूज इट माइट हिट लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. खेळाडू कक्षामधून एक खेळाडू कुठे गेलाय. ओके ओके. बघा आयोजकांची बघा किती नजर आहे. लक्ष बघा आयोजकांचं. ओ हाफ हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफला मिस्टेक. 1-2 का 4 चुकीचं रूप आता चौकारामध्ये. धावा मिळतील 4. आलाय हा शानदार चौकार. चौकाराच्या धावसंख्या आता पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिली 16 का डोला 46 की छाती. सीधी बात बोलू और बातें घुमाने नहीं आती. आता पुढचं सॉन्ग आमचे दीपवीर कंटिन्यू करतील. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. हायपर सध्या आयोजक झालेत आमचे. जिगरा टायगर तुमचा असला तरी हरकत नाही कारण वेळ किती गेलाय मॅचला. 9 बॉल 9 ची गरज आहे. चला 9 चेंडू 9 धावा. नाही इथून सांगितलं तरी त्यांना जेव्हा खेळाडू कक्षातून ऑर्डर येते तेव्हाच ते ऐकतात. लॉप करायचा होता. बिग बॉल प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळाली. वेगावर स्वार होऊन हा चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्रा वापर केला गेला शोल्डरचा आणि 8 बॉल 9 ची गरज. 3-60-90. बॅटची एज आहे का प्रश्न विचारलाय पंचांना आणि पंच मला वाटतंय सहमत आहेत. अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. याचा फलंदाज बाद.
एक काम करा भालचंद मामा, आमंत्रण पत्रिका लिहून द्या आणि तिथे पाठवा, म्हणजे तेव्हा जाऊन कुठे फलंदाज जात येतील लवकर. अभिमानजी भोईर आमचे आप्पा देखील तिथे चाललेत. आता काहीतरी चर्चा सुरू आहे सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चंदूदादा राणे, वामनदादा भोईर, ज्ञानेश्वरजी भोईर, त्याचबरोबर समीर दादा देखील तुम्ही पाहतायत. आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमची LED स्क्रीन, टनक्रिक लाईव्हचा मी मनापासून आभार व्यक्त करू. जे काही क्रीडांगणावर घडतंय ते आम्हाला स्क्रीनवर दाखवलं जात आहे. आराम फरमावतायत. चांगला चेंडू होता, बॅटरला बीट केले पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 6 बॉल 9ची गरज. मॅच रंगेल, कारण शेवटच्या खरं तर 3 बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील गोलंदाज जरूर करतोय. तुषारचे षटक जरूर पहिल्या 3 बॉलवरती त्याने खराब गोलंदाजी केली, बट त्यानंतरचे 3 बॉल कमबॅकिंग राहिले. सध्या तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा सासे, ज्ञानेश्वर सासे यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवर. ऑफिशियल कॅमेरामॅन त्यांना कव्हर करतायत. त्यांना टेन्शन आलं आता माझ्यावरती का कॅमेरा, पण तुम्ही जे काही मगाशी केलंय ते सगळं कॅमेरामध्ये काही झालं, त्याचा रिप्ले देखील आलाय. त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षक उद्या मला तर वाटतंय अभि कामत रील देखील त्याच्यावरती बनवतील, किंवा आमचे रॉय किंवा आमचे खरं तर गोविंद कामत, बाबू, त्यांमधून कोण ना कोण एक नक्की रील बनवेल आणि ते आता मुरबाडमध्ये चर्चेत येतील, कारण त्यांनी जे कृत्य केलंय ते आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने कव्हर केलंय. सध्या आमचे आयोजक आराम फरमावत आहेत. तुम्ही पाहू शकाल आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर्स. समीर, लक्ष्मण, सुजित, अजित, शत्रुघ्न यांना तुम्ही पाहतात आणि भावड्या, सत्यवान यांना देखील तुम्ही पाहतात. 6 बॉल 9ची गरज. मॅचकडे जाऊया. मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 9 धावांचं समीकरण. पहिला बॉल षटक क्रमांक 30 आणि शेवटचं वैभव. पहिलाच बॉल बॉडी लाईनवर आदळतोय. 1 रन, चोरटी धाव. 11 खेळाडूंच्या डोळ्या देखत एका धाबेची झालेली चोरी आणि ते सिंगलने धावा संघ पुढे 17 आकड्यावरती. 17चा खतरा आता कोणाला असेल. जळगावची स्पर्धा मी कव्हर केली आणि सुनील सर लगातारच्या 3 मॅचेसमध्ये दोन्ही डावांमध्ये 17वरती प्रत्येक संघाने 2-2 विकेट गमावले होते. त्यामुळे आता 17चा खतरा असेल का, खरं तर तो योगायोग असेल. पण आता या मॅचमध्ये काय घडेल. 5 बॉल 8 धावांची गरज. 5 चेंडू 8. ऑन साईडला वळवलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला मागे डीप मध्ये. स्क्वॅश मिड विकेटला बॉलला उचललाय, फेकलाय. सेकंडचा कॉल आणि इथे आता ओव्हर थ्रो. रन मिळू शकते. येस, डेफिनेटली. धावले वेगाने आणि धाव पूर्ण केली. तारांबळ झाले धावांसाठीची. धाव मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या भाग मिल्का भाग ही परिस्थिती मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉल 6ची गरज आहे. हृदयाचे ठोके आता वाढले गेले. दोन्ही संघांनी देव पाण्यात ठेवलेत आणि आता जिंकेल कोण हा सामना प्रश्न पडलाय. उर्वरित 4 चेंडू सांगून जातील या मॅचचं रिझल्ट काय असेल, निकाल काय असेल. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 40+ खेळाडू आहेत. करता स्ट्रायकिंग इनमध्ये तुम्ही पाहतायत कैलास गोंधे यांना उर्फ टिंब. 4 चेंडू 6. ऑफसाईड रिजामध्ये सुंदर फटका. कटप्पानं टप्पा पाहिला आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. 2 धावांचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील ते पूर्ण केल्यात. क्या बात आहे. 1 धाव आरोग्यासाठी म्हणून 40+ क्रिकेटकडे आपण पाहत असतो. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 बॉल 4चं इक्वेशन. कोण जिंकेल हा सामना. शिवप्रेमी शिरगाव की साई समृद्धी मानिवली. जबरदस्त मॅच झाले. 3 बॉल 4ची गरज आहे. प्रेक्षकांची संख्या अजूनही तितकीच तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर हायवे पासून थोडं आत गाव आहे तरी देखील इतके प्रेक्षक आहे. यदा कदाचित जर ऑन रोड जर हे ग्राउंड असतं तर मात्र प्रेक्षकांची गर्दी काय असते विचार करा. 3 बॉल 4. 3 चेंडू 4ची गरज. स्कोर जर इक्वल झाला तर सुपर ओव्हर किंवा बॉल आउट खेळवलं जाईल, लक्षात ठेवा. वेगवान थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानामध्ये 2 बॉल आणि 4 धावांची गरज. यूं नहीं मिलती किसी को मुकाम, उसे पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं होता. जीत से मिलना उसके लिए किस्मत से भी लढना पड़ता है. नशिबाशी भांडावं लागेल आणि त्या नशिबाशी भांडून विजय मिळवायला लागेल.
2 बॉल 4 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, स्पंदन निर्माण करणारा सामना, अंगावरती शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 4. ऑन साइडला नो लुक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरला शोधून काढलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट गॉन. धक्का क्रमांक 4. शेवटचा एक चेंडू विजयासाठी. 4 धावांची गरज. एक बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल सामना, मोठा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय या शेवटच्या बॉलवरती. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, दुनिया की हर कदम पर तुम्हारा सलाम होगा. डटकर सामना करे मुश्किल होगा, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येकाला विनंती आहे. शेवटचा एक बॉल, 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ सुपर मॅच. एक गोल्डन बाउंड्री येणं गरजेचं आहे. सगळे खेळाडू आता लक्ष देऊन उभे आहेत. 1 बॉल 4 आणि शेवटच्या बॉलवर एकही धाव बनत नाहीये. सेलिब्रेशन मैदानामध्ये सासेसा सुरू झालंय. सामना संपला, मॅच फिनिश. शिवप्रेमी शिरगावनं हो त्याचं नव्हतं केलंय. 25 धावा डिपेंड केल्या आणि अवघ्या 3 धावांनी सामना जिंकला. शिवप्रेमी शिरगावनं. ठोक 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 डीजे. सो मच डीजे. मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः कॅप्टन या शिरगावचं लगेच. शिरगाव विपक्ष आनंदवाडी ही मॅच पुढची असणार आहे. आजच्या रजनीतील अंतिम लढत असेल. आजच्या या रात्रीतील अंतिम सामना. एका बाजूला शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आनंदवाडी. सामन्यावर पण बघ ना. चला कॅप्टन इमिडिएटली रिपोर्टिंग करा. शिवप्रेमी शिरगाव आणि त्याचबरोबर शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. क्वार्टर फायनलचा सामना जसा कंप्लीट होईल, ऑनगोईंग सामन्याचा सामनावीर पुरस्कार आणि क्वार्टर फायनलचा देखील सामना